तर मंडळी बघा, आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे. हे आपल्याकडे मिळतात नारळ. नारळाच्या ज्या करवंट्या आहेत तुम्ही त्याचे बघू शकता, दाखवतो ना. हे 5 करवंटे आहेत, 1 2 3 4 आणि 5. तर ह्या 5 करवंट्या इथे कोकोनट शेल 10 पीस 5 रिअलला मिळतात. अप्रॉक्सिमेटली आता एका रिअलची किंमत जवळजवळ 23 रुपये आहे. बरोबर, आपण 20 रुपये जरी पकडली तरी 10 शेलची किंमत जवळपास 100 रुपये झाली. 20 100. तर आपण कोकणातले लोक बघा किती श्रीमंत आहोत. बाहेरच्या देशामध्ये या गोष्टींना अजिबात किंमत नसते. आणि तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे काही जे कोकोनट शेल इथे वापरतात, इथे जे बार्बिक्यू बनवलं जातं, त्या बार्बिक्यूमध्ये हे इथं टाकून ते कोळसा म्हणून काम करण्यासाठी वापरलं जातं. तर त्याचं पण एक व्हिडिओ आम्ही नंतर करू एकदा, बार्बिक्यू इथे करतात त्याच्याबद्दल. तर ह्या गोष्टींची किंमत भारतामध्ये खूप चांगल्या प्रकारे आहे. आपण त्याची किंमत आपल्याला नाही आहे, बाहेरच्या लोकांना याची किंमत आहे. बाहेर या गोष्टी मिळत नाहीत. तर हे इथं आम्ही कतारमध्ये राहतो आणि कतारमध्ये आज यासाठी व्हिडिओ करतो आहे की आपण कोकणामधल्या गोष्टी दाखवण्याचा इथे प्रयत्न करतो की ज्या कोकणामधल्या गोष्टी बाहेरच्या गावी याची फार किंमत असते. कोकणी माणसांनी याच्यावरती विचार करून आताची जे नवीन तरुण मंडळी आहेत तर त्यांसाठी आपण महत्त्वाचं म्हणजे त्यांना आपण हा दाखवूया व्हिडिओ किंवा बघूया. आमच्यासारख्या तरुणांना याची गरज आहे हे माहिती होण्यासाठी की बाहेर येऊन फक्त जॉब करून पैसे कमवणं यापेक्षा आपल्या कोकणामधल्या गोष्टी जर दाखवल्या आणि त्याच्याबद्दल आपण ह्या गोष्टी इथे येतात, मग याचा अर्थ या गोष्टी आपल्याकडनंच इथे येतात, दुसरीकडनं कुठे येत नाहीत. तर बाकीची लोक देण्यापेक्षा किंवा बाकीचे लोक इथे येऊन विकण्यापेक्षा आपण विकलं तर आपण पैसे चांगले कमवू. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओत.